धमाल करता तुम्ही. तुमच्या नावाचं ना खरं तर हॅशटॅग निघालं पाहिजे. अरे हॅशटॅग म्हणजे हॅशटॅग सोशल मीडियावर नसतं का हॅशटॅग सुभेदार. नाही सुभेदार असतो हॅशटॅग सायली अर्जुन. थोडस अजून काहीतरी हॅशटॅग हॅशटॅग साजून. साजून बाबा 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 तुम्ही खरंच सांगते मी जी फाईल वाचली होती त्यात अर्जुन आणि सायलीचं तुला अजूनही तेच धरून बसायचंय का? बाबा प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. मला तुझं काही ऐकायचं नाहीये आणि तुझ्याशी बोलायचं पण नाही. उगाच मला माझा आवाज वाढवून सगळ्यांची झोपमोड करायला लावू नकोस. तो जाऊन झोप जाता. उद्या सकाळी बघू तुझं काय करायचं ते. कसं ते माहित नाही पण माझा गेम कन्फर्म अर्जुन आणि सायलीनेच उलटवलाय. मी स्वतः त्यांचं कॉन्ट्रॅक्ट वाचलं होतं पण आता नाही. काही झालं ना तरी ते कॉन्ट्रॅक्ट मी सगळ्यांसमोर आणून राहणारच. सायली तुझा हा खोटा संसार आता संपला असं समज. वाह, आज एकदम मस्त वाटतं मिसेस सायली. आता त्यांनी परत आपल्या घरात आग लावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ती घरी येणारच नाही. कोण तिला बॅन केलंय बॅन. वाह मिसेस सायली, कालपर्यंत मला वाटत होतं की ढग जमा झाले, काळोख झाले, काही दिसत नाहीये समोर. पण आज असं वाटतंय की ऊन पडतंय. एकदम फ्रेश फ्रेश फील होत आहे. आणि त्यात तुमच्या हातची कॉफी. फॅन्टॅस्टिक. वा काय झालं? हे मला तुम्हाला विचारायला हवं. काय झालं? मी मगापासून जे काही बोललो तुम्ही काही ऐकलं नाही. कसला विचार करता तुम्ही एवढा? काय होतंय? सर जे काही घडलंय ना ते योग्य नाही झालंय सर. म्हणजे की आपण आनंदात आहोत की आपण काही बदलू शकतो. येस, पण प्रिया जे काही सांगणार होती ना घरात ते खोटं नव्हतं. आणि त्यामुळे मला आणखीन ठळकपणे जाणवायला लागलंय की आपण रोज आपल्याच माणसांना फसवतो. जर पूर्णाजींना हे कळलं असतं तर त्यांना किती मोठा धक्का बसला असता. आई बाबा अश्विन भाऊजी सगळे सुखावले गेले असते. तुमचं म्हणणं पटतंय मला. एक मिनिट. योगा, तुमचं म्हणणं पटतंय मला. पण आपण घरच्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल चुकीच्या पद्धतीने नाही कळू देणार. तेवढी काळजी घेऊ ना आपण. आणि आता शिवाचं काही दिवस उरलेत फक्त. एकदा मजबूर सुटले की मग की मग काय? की मग आपण गोष्टी हँडल करू चांगल्या पद्धतीने. म्हणजे आपल्या माझ्या फॅमिलीला कसं सांगायचं ते ठरवू ना आपण नंतर. मधुभाऊ सुटले की खरंच सगळं नीट होईल. मग आपलं नातं कॉन्ट्रॅक्टचं नसेल, खरं असेल. मी माझ्या बाजूने तसा प्रयत्न तरी नक्की करेन.
आणि मग कॉन्ट्रॅक्टची फाईल कोणाला सापडण्याचा प्रश्नच आहे. एक्झॅक्टली. पण सर आता आपण ती फाईल पुन्हा तुमच्या ऑफिसमध्ये नाही ठेवू शकत. मधुभाऊ सुटेपर्यंत त्या फाईलची आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी आहे. राईट. घरी ठेवू आपण. नाही म्हणजे तन्वी माझ्या रूम मध्ये शोधाशोध नाही करू शकणार. पण सर ह्या खोलीत दुसरं कोणीही येऊ शकतं. मागच्या वेळेला ती फाईल आईंच्या हाती लागणार होती, आठवतंय ना? राईट 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 राईट. मामाला परत सासऱ्याचा झटका आला तर ती फाईल मामाच्या हाती लागू शकते. पण मग कुठे ठेवायची? लॉकर. आपण ती पण लॉकरमध्ये ठेवूया. लॉकरचा पासकोड कोणालाही माहित नाही. फाईल तिथे सेफ राहणार. कुठे फाईल? तिथे